नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. मंडळी, या आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं ग्रहसंस्कार का करायचे, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे, उपायांच्या ऐवजी ग्रहसंस्कार का महत्त्वाचे ठरतात, या संदर्भात तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. स्पेसिफिकली म्हणजे प्रामुख्याने आमच्याकडनं ज्या ग्रहसंस्कार सुचवल्या जातात किंवा ज्या पद्धतीने ग्रहसंस्कार तुम्हाला देऊ करतो आम्ही, त्याच्यामागचं लॉजिक काय असतं, त्याच्यामागचा उद्देश काय असतो किंवा नेमकं त्याच्यामागचं मर्म काय आहे, हे तुम्हाला जाणून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. विषय आवडला तर व्हिडिओला लाईक करणारच आहात तुम्ही. अधिक चॅनलला लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची उपयुक्त अशी माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा सदुपयोग सर्वांना साधता येईल. ठीक आहे. आपण आपल्या कुंडलीच्या संदर्भातून म्हणजे कुंडलीच्या 12ही स्थानापैकी जो कुठला प्रश्न असेल, वर्तमान काळातला चालू स्थितीमधला ज्या काही प्रश्नांना आपल्याला सामोरे जायचे, त्याचा समर्पक आढावा घेण्याचं काम हे आपण ज्योतिषीय जाणकाराकडनं करून घ्यायचा प्रयत्न करतो. प्रश्न तसं म्हटलं तर प्रश्न भरपूर असतात कुंडलीमध्ये. जसं की प्रत्येक स्थानाला काही प्रश्न गृहीत धरले जातात. ही माहिती तर सर्वांना आहेच, बरोबर. शिक्षणाचा प्रश्न असेल, शैक्षणिकचा प्रश्न असेल तर तो पंचमाशी बघतात आपण, किंवा जागा जमिनीचा किंवा घराचा प्रश्न असेल तर आपण चतुर्थ स्थानाकडनं बघतो. लग्नाच्या संदर्भात प्रश्न असेल, वैवाहिक सौख्याच्या संदर्भात प्रश्न असेल तर तो आपण सप्तम स्थानाच्या संदर्भातून बघतो. आणि ह्या सगळ्या स्थानांच्या संदर्भातून जे जे प्रश्न आपण समोर घेतो, त्या प्रश्नातील उत्तरांचा आपल्याला लाभ होणार आहे की नाही, त्या लाभाची स्थिती काय आहे, हे आपण आपल्याच कुंडलीच्या लाभस्थानावरून पाहतो. आणि ह्या सगळ्यांचा मूळ त्याला म्हणतो ना आपण कार्यप्रणाली, कुठल्या पद्धतीने कुठल्या विषयातून पुढे येणार आहे, प्रत्येक ग्रहाची फलितासाठीची कार्यप्रणाली मूलतः कुठल्या विषयाला धरून संदर्भातून समोर येणार आहे, ते उत्तर पुढे उभे राहणार आहे, ते आपल्याला आपल्याच नवमांश कुंडलीमधून पाहायला मिळतं. बरोबर आहे. आता आपण कुठलाही प्रश्न घेतला तर त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी म्हणजे त्या प्रश्नानुसार फलिताच्या जी अपेक्षित फलिताची अपेक्षा असते, इथं अपेक्षित फलितामध्ये अपेक्षा ठेवून चालत नाही. तर जे फॅक्ट आहे म्हणजे जे प्रत्यक्षात ग्रहगोचराची स्थिती आहे त्यानुसार फलित मिळते की नाही. आपण लाख अपेक्षा करू पण आपल्या अपेक्षेप्रमाणे फलित समोर येणार आहेत का, नाही ना. आणि त्या फलितासाठी आपण आपल्या अपेक्षित फलितासाठी काहीही केलं तरी आपल्या अपेक्षेप्रमाणे फलित मिळत नाहीत. जशी ग्रहस्थिती आहे तशाच पद्धतीने त्याच पद्धतीच्या ऊर्जांच्या परिणामाला आपल्याला सामोरं जावंच लागतं. ठीक आहे ना.
आता उपाय केल्यानं स्थिती बदलत नाही, हे तर बोलतो ना त्रिकालाबाधित सत्य आहे. मग संस्कार केल्याने काय घडतं? तर आपल्याला शास्त्रानेच सांगितलेलं आहे की उपाय नाही आहेत, शास्त्रामध्ये संस्कार सांगितलेले आहेत. ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जांचे संस्कार, ज्या ऊर्जांचा परिणाम आपल्यावरती होत असतो, आपल्यावरती म्हणजे शरीर, आत्मा, मन, बुद्धी, विचारांवर, ह्या शरीर, आत्मा, मन, बुद्धी, विचारांच्या चालनेला जी ऊर्जा कार्यरत असते, त्या ऊर्जेतील संभाव्य परिणामानुसार आपल्याला त्या ऊर्जेतील नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जेचं भान ठेवून आपल्याला संस्कार घडवायचे असतात. येते लक्षात? संस्कार म्हणजे काय? तर आहे त्या प्रत्यक्षातील प्रकट सत्य परिस्थितीच्या ऊर्जांना आपल्याला आपल्यामध्ये सामावून घ्यायचं असतं आणि त्या ऊर्जांमधली आपल्याला शुभ ठरणाऱ्या ऊर्जांचा आपण सदुपयोग साधत असतो. आपल्याला प्रश्न फक्त असतो जे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम जो होणार आहे त्याच्यापासून आपल्याला स्वतःला वेगळं करत ठेवायचं असतं, किंवा थोडक्यात तो त्रास सहन करायचा नसतो, तशी आपली अपेक्षा नसते. परंतु जशी सकारात्मक ऊर्जा आपण उपभोगतो तशी नकारात्मक ऊर्जा देखील आपल्याला उपभोगावीच लागणार की नाही. ह्या ठिकाणी उपाय करून चालत नाही, तर ह्या ठिकाणी ऊर्जा संस्कार घडवावे लागतात. ऊर्जा संस्कार म्हणजे काय? तर त्या पर्टिक्युलर ऊर्जेच्या पातळीवरती, त्याच ऊर्जेला म्हणजे त्या ऊर्जेच्या पातळीमध्ये जी तफावत निर्माण झालेली असते आपल्या शरीरामध्ये येताना, मूळ ऊर्जेमध्ये तफावत नसते. मूळ ऊर्जा ही सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जे समसमान घेऊन आपल्यावर परिणाम करत असते, पण त्याच्यातली नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्यावरती जास्त प्रमाणात घडणारा असतो. आता ह्याचं उत्तर कसं आहे की घडणारा असतो म्हणजे काय? तर आपल्या प्रत्येकाच्या जन्मनक्षत्र गोचरीमध्ये म्हणजेच ताराचक्रामध्ये आपल्याला आपल्या कुंडलीने दाखवून ठेवलेलं आहे की बाबा तुला तुझ्या दैनंदिन आयुष्यात अगदी आयुष्यभर कुठल्या कुठल्या ऊर्जेंचा त्रास होणार आहे, म्हणजेच कुठल्या कुठल्या ग्रहांच्या नक्षत्रांच्या ऊर्जांचा तुला त्रास होणार आहे किंवा त्रास भोगावा लागणार आहे, ह्याची पूर्वसूचना आपल्याला देऊन ठेवलेली आहे. आणि तीच पूर्वसूचना म्हणजेच आपलं जन्म नक्षत्र गोचरीतली 9 नक्षत्र आपल्याला नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःला संरक्षित करण्यासाठी जो ग्रहसंस्कारामधला प्रयत्न करायचा आहे, तो प्रयत्न म्हणजे हे ऊर्जा संस्काराचं माध्यम. विशेष म्हणजे शास्त्रानेच आपल्याला त्या माध्यमाचं देखील म्हणजे ओळख करून दिलेली आहे, ती माध्यमं उपलब्ध करून दिलेली आहेत. एकमेव उदाहरण घ्यायचं म्हणजे कुठलं? तर नक्षत्रांचे आराध्य वृक्ष. येते लक्षात? नक्षत्रांचे आराध्य वृक्ष तेवढीच दिलीत ना पंचांगामध्ये, शास्त्रामध्ये नमूद आहे, त्याची नोंद आहे. त्याच्याच आधाराने, त्याच माध्यमांच्या आधाराने आपल्याला आपले दैनंदिन स्वरूपातील ऊर्जेतील नकारात्मकता आणि सकारात्मकता संतुलित राखायची असते सहज पद्धतीने. तीच सहजता आपल्याला कशी राखायची याचं ज्ञान किंवा याचं मार्गदर्शन म्हणजेच ग्रह नक्षत्र ऊर्जांचे संस्कार आहेत. ह्या संस्कार करण्याचं मागचं कारण असं की काही जरी झालं
तरी तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे जे अशुभ ठरणारी जी नक्षत्र आहेत आणि त्या नक्षत्रांचे स्वामी म्हणजे ग्रह, ते त्या वेळेपुरते मर्यादित ठरणाऱ्या गोचर स्थितीतल्या त्या मर्यादित वेळेपुरते तुम्हाला अशुभता जे दाखवणार म्हणजे दाखवणार, ते टळत नाही ना. आपल्याला फक्त त्याच पिरियडचा, त्याच वेळेचा, त्याच कालावधीचा आपल्याला विचार करायचा असतो. पण इथे गंमत अशी होते, चंद्र दर 6 तासाला त्याचं नक्षत्र चरण बदलत असतो. रवी, बुध, शुक्र हे 2.5 ते 3 दिवसाला त्यांचं नक्षत्र चरण बदलत असतात. मंगळ तर 6 दिवसाला त्याचं नक्षत्र चरण बदलतो. असंच गुरु, शनी, राहू, केतू हे त्यांच्या गोचर गतीप्रमाणे त्यांचं गोचरीतलं नक्षत्राचं चरण बदलत असतात. चरण बदललं म्हणजे त्या फलितातलं पंचांगच बदलतं की नाही. फलित पंचांग मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये मी सतत सांगितलंय, आताही सांगतो. फलित पंचांग म्हणजे काय, तर ग्रह, नक्षत्र, नक्षत्र स्वामी, चरण स्वामी आणि राशी स्वामी ह्याच पंचांगाच्या एकत्रित इफेक्ट म्हणजे फलित की नाही. ह्या पंचांगाचा एकत्रित परिणाम म्हणजे फलित. मग जर त्या ग्रहगोचर स्थितीमध्ये जर बदल होत असतात, त्या बदलामधले नक्षत्र बदलत असेल, नक्षत्र स्वामी बदलत असेल, चरण स्वामी बदलत असेल, राशी स्वामी बदलत असेल आणि राशी स्वामी बदलल्याबरोबर राशी पण बदलत असेल, म्हणजे स्थान देखील कुंडलीत बदलत असेल, विषय बदलणार, हे सगळं आलंच की नाही. हे जरी एका ग्रहाच्या संदर्भातून आपण हे गृहीत धरू शकत नाही, कारण कुंडलीमध्ये एकूण 12 ग्रह असतात. मग त्या 12 ग्रहांच्या 12 स्थिती आपण कुठे कुठे म्हणून लक्षात ठेवणार आहोत, शक्य नाही ना ते. कारण चंद्र तर दर 6 तासाला बदलतोय हो, आणि दर 2.5 दिवसाला त्याची स्थानं बदलत आहेत, त्याची दृष्टीतली स्थानं बदलत आहेत, राशी बदलतीये. येतं लक्षात. रवी, बुध, शुक्र हे महिना ते 1.5 महिन्यामध्ये अख्खी राशी बदलतात, स्थानं बदलतात, त्यांच्या स्थानातले विषय बदलतात. उपाय कशावर करणार आपण. इथे उपायाचं काम नाही आहे, इथे ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जा संस्काराचं काम असतं. आता हे ऊर्जा संस्कार नेमके कुठले करायचे असतात ते जाणून घ्या शांतपणे. तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीने सांगितलेलं आहे की नाही, की विपत नक्षत्र 3, प्रत्यय नक्षत्र 3 आणि वध नक्षत्र 3 अशी एकूण 9 नक्षत्र तुम्हाला, फक्त 9 नक्षत्र तुम्हाला अशुभ फलदायी ठरणारी असतात. मग ह्या 9 नक्षत्रांचा आणि त्या नक्षत्र स्वामींचा प्रत्येक ग्रह गोचरीमध्ये जिथे जिथे ज्या माध्यमातून ज्या विषयाला धरून सहभाग निर्माण होत असेल, तर तुम्ही कुठे कुठे म्हणून लक्ष घेणार आहात. येते लक्षात. ह्याच्यामध्ये सुवर्णमध्य एकच साधायला सांगितलं शास्त्राने सुवर्णमध्य एकच साधायला सांगितलं. काय, प्रत्येकानं आपापल्या जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे जे अशुभ आहे त्या अशुभतेवरती कॉन्सन्ट्रेट करा, त्याच्यात म्हणजे लक्ष केंद्रित करा आणि त्या अशुभतेलाच फक्त शुद्ध स्वरूपात राखण्याचा प्रयत्न करा. त्याच प्रयत्नाला आपण ग्रहसंस्कार म्हणतो. आणि त्याच ग्रहसंस्काराला पुरस्कृत करण्याचं काम आमच्यासारख्या व्यक्ती करतात. तुम्हाला हे मागे जे दिसते ना, ते सगळं त्याच ग्रहसंस्काराचे माध्यम आहेत. ग्रह नक्षत्र ऊर्जा संस्काराचं माध्यम. आपण नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांची तेलार्क बनवून तुम्हाला त्या ऊर्जांना शुद्ध संतुलित राखण्यासाठी तुमच्या प्रयत्नांना यश मिळावं म्हणून ते माध्यम निर्माण करून दिलेलं आहे. पारंपरिक पद्धतीने, पारंपरिक दृष्टिकोनाला जपत आधुनिक वैज्ञानिक यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून ते
सिद्ध स्वरूपामध्ये आपण ते पुढे समोर आणलेलं आहे. आणि सध्याच्या आपल्या राहणीमानाला साजेसं, आपल्या सध्याच्या जे समाज व्यवस्था आहे, कुटुंब व्यवस्था आहे, त्याला साजेसं आपापली गरज भागवण्यासाठी, म्हणजे कुंडलीतील ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जा संतुलनाची गरज भागवण्याच्या दृष्टीने त्याचं निर्माण केलेलं आहे. त्याचा वापर कसा करायचा हे देखील आता सांगून ठेवतो. प्रत्येकानं काहीही डोक्यात टेन्शन घ्यायचं नाही आहे की मला आता शनीची 7.5 आहे, तर माझा अमुक एक प्रश्न आहे, मग त्या प्रश्नाला शनी 7.5 आडवी येते का? माझा अमुक एक प्रश्न आहे, तर पण मला माझ्या राशीला गुरु 4था आहे आणि लग्नाला गुरु 8वा आहे. हे सगळं जे काय गौड बंगाल आहे ना, हे एका वेगळ्या दृष्टिकोनातून, वेगळ्या विचाराने तुमच्यासमोर क्लिष्ट स्वरूपात मांडलेलं आहे. तिथून म्हणजे स्वतःला तिथून थोडंसं जागृत ठेवा, स्वतःला त्या दृष्टीपासून लांब करा. प्रत्येकानं आपापलं भलं बघा, बस झालं. ठीक आहे ना? तर ग्रह नक्षत्रांचे संस्कार करायचा मागचा उद्देश असा आहे, कुठल्याही वर्तमान काळामध्ये आपल्यावरती कुठल्या ग्रह नक्षत्रांची ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये अशुभ फलदायी ठरणार आहे हे आपल्याला पिन पॉईंट पकडता येत नाही. म्हणजेच काय करावं लागतं आपल्याला, तर प्रत्येक दिवशी कुठल्याही माध्यमातून जर एखादा वधकारक नक्षत्राचा परिणाम होणार असेल, दुसऱ्या एका माध्यमातून विपत्तकारी नक्षत्राचा परिणाम होणार असेल, तिसऱ्याच माध्यमातून किंवा प्रत्यरी नक्षत्राचा परिणाम होणार असेल, हे कुठे कुठे आपण लक्ष देणार ना. त्यांचा परिणाम होणार म्हणजे काय होतंय, तर तो परिणाम होणार कुठे हे लक्षात घ्या. तो परिणाम कुठे होणार आहे, एक तर आपलं शरीर, आत्मा, मन, बुद्धी, विचार, आणि ह्या सगळ्यांना डिस्टर्ब केल्यामुळे आपले जे निर्णय क्षमता आहे, जे निर्णय घेण्याची पद्धती आहे किंवा निर्णय घेण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो डिस्टर्ब होणार की नाही आपला. मग हे एक एक पकडत बसण्यापेक्षा जर सुवर्ण मध्य साधला आपण, की मला अशुभ ठरणाऱ्या ऊर्जा कुठूनही कुठल्याही माध्यमातून जर येत आहेत, तर त्यांचं आगमन आपल्या शरीरामधून इथून होत असतं. सूर्याच्या ऊर्जेमधूनच मिळतात ना सगळ्या गोष्टी आपल्याला. मग त्यांच्या प्रवेशद्वारावरती जर आपण त्या नकारात्मक ऊर्जांना फिल्टर बसवला किंवा फिल्टरमधून त्यांना आपण शोषून घेतलं तर, आणि तो फिल्टर म्हणजेच प्रत्येकाच्या जन्म नक्षत्राची तेलार्क आहेत. त्या जन्म नक्षत्र तेलार्कामध्ये तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या विपत, प्रत्यय आणि वध नक्षत्रांची तेलार्काचं संयुक्त कॉम्बिनेशन तिथे आपण धारण करायचं आहे. त्याच सोबत ह्याचं इथून ती एनर्जी घेतल्यानंतर त्या एनर्जीचं व्यवस्थापन, डिस्ट्रीब्युशन कुठून होतं, तर नाभिस्थानाकडनं होतं. आपल्या शरीराचा केंद्रबिंदू आहे ना तो, तर त्या नाभिस्थानावर देखील तो फिल्टर आपल्याला बसवायचा आहे, जेणेकरून आपल्यावरती प्रभावित ठरणाऱ्या नकारात्मक ऊर्जांना सुरुवातीलाच फिल्टर स्वच्छ संतुलित करून आपण आपल्या शरीराभोवती तिच्या वापरामध्ये घ्यायचं आहे. सहज आहे की नाही? सहज का आहे? कुठल्याही जन्म नक्षत्राच्या विपत, प्रत्यय आणि वध नक्षत्रांच्या ऊर्जांना जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल, तर जुन्या काळातला हे काय आहे, म्हणजे संस्काराचं माध्यम, तर जप. समजा चंद्र, बुध आणि राहू हे अशुभ आहेत. लांब नका, प्रत्यक्षात आपण उदाहरणच घेऊ केतूच्या नक्षत्रांचं. केतूच्या नक्षत्राला उदाहरण म्हणजे विपत काय ठरतं, तर रवी. ओके.
प्रत्येकी काय ठरतं तर मंगळ, आणि वध काय ठरतं तर गुरु. मग रवीचे 7,000 जप सांगितलेले आहेत, मंगळाचे आपल्याला 10,000 जप सांगितलेत, आणि गुरुचे तब्बल 19,000 जप सांगितलेत. हे सगळं दैनंदिन स्वरूपामध्ये आपल्याला शक्य आहे का हो? सध्याच्या तरी राहणीमानाला, सध्याच्या आपल्या व्यवस्थेला शक्य नाही ना. परंतु आपली रिक्वायरमेंट म्हणजे आपली गरज तिथेच आहे ना, पण अजून ती गरज तर पूर्ण झाली पाहिजे. तीच गरज सहजतेने पूर्ण करण्यासाठी म्हणून आपण ही तेलार्काचं निर्माण केलेलं आहे. लक्षात आलं आता? म्हणजे एक मुद्दा असा आहे ग्रहसंस्कारामधला की तुम्हाला तुमच्या जन्मनक्षत्र गोचरीने अशुभ ठरणाऱ्या ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जांना वेळोवेळी दैनंदिन पातळीवरती शुद्ध संतुलित राखण्याची सोय करून ठेवायची आहे. सहस्राधार चक्रावरती ते काही तेलार्क लावून आणि त्यातलेच थोडंसं बेंबीमध्ये लावून आपल्याला ते म्हणजे त्यांचा जो फिल्टर आहे तो फिल्टर बसवायचा, जेणेकरून आपल्याला मिळणाऱ्या ऊर्जा ह्या त्याच त्यांच्या संतुलित प्रमाण पातळीवरती मिळत राहतील, शुद्ध स्वरूपात आणि संतुलित राहतील. यातलाच ग्रह संस्कारामधला दुसरा भाग असा आहे. ठीक आहे, आता ह्या व्हिडिओमध्ये हाच भाग करू, दुसऱ्या भागामध्ये आपण दुसऱ्या भागाचं सविस्तर बोलू. लक्षात आला मुद्दा हा? आपल्याला आपल्या जन्मनक्षत्र गोचरीने दर्शवून दिलेल्या विपत, प्रत्यय आणि वध याच नक्षत्रांच्या ऊर्जांना फिल्टर करायचं असतं, शुद्ध राखून संतुलित राखायचं असतं. आलं लक्षात? बघा, विचार करा. या संदर्भात अजून तुम्हाला जर सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेले जे नंबर आहेत त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला संपर्क करा. शक्य झालं म्हणजे शक्य कराच तुम्ही तुमची कुंडली म्हणजे सशुल्क मार्गदर्शनामधून समुपदेशन घ्या कुंडलीचं, आणि आपली जन्मकुंडली, आपलं जन्म नक्षत्र आणि आपलं जीवन सहज सोप्या मार्गाने कसं जगता येईल हेच जाणून घ्या. आलं लक्षात? विषय आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कराच, आपले हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थांबूया इथे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचा उर्वरित भाग घेऊन येऊया आपण. तोपर्यंत ओम नमो आदेश. शुभम भवतु.